त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजू शेट्टींनी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्तांवर आरोप केलेला आहे। तर कैद्यांच्या नावाने रेशन कॅन्टीन खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पुण्यातील हगवणे प्रकरणामध्ये चर्चेत आलेल्या जालिंदर सुपेकर यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले। कारागृह साहित्य खरेदीमध्ये आणि कारागृहातील कैद्यांच्या दिवाळीच्या फराळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय। या दोघांनी मिळून 1200 रुपयांची काजू कतली दिवाळी फराळच्या नावाखाली कैद्यांना खायला घातली, पण ती काही त्यांनी खाल्लीच नाही। प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला। या दरामध्ये जवळपास 40 ते 60% तफावत होती, असा गंभीर आरोप शेट्टींनी केला। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना एसीपी म्हणून डीसीपी म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केलाय। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्यांना मिठाई देण्यासाठी म्हणून आणि काजू कतली 1200 रुपये किलोनं खरेदी केली। दिवाळीला 1200 रुपये किलोनं काजू कतली कुठल्या दुकानामध्ये मिळत होती मला काही कळलेलं नाही। टेंडर न करता अशा प्रकारच्या खरेद्या झालेल्या आहेत। तर हगवणेच्या मामावर घोटाळ्याचे हे आरोप झालेले आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। मिठाईचं नाव देऊन कशा पद्धतीने हा घोटाळा करण्यात आला आहे। मिठाईचं नाव होतं काजू कतली आणि दर होते प्रति किलो 92 रुपये। मिठाईचं नाव आहे रवा पेढा आणि दर होते प्रति किलो 600 रुपये। तर अनारसे या मिठाईसाठी प्रति किलो 600 रुपये इतके दर होते आणि मैसूर पाकसाठी 570 रुपये प्रति किलो इतका होता आणि चकली 570 रुपये प्रति किलो होती। तर डिंकाचे लाडू 570 रुपये प्रति किलो होते आणि रवा लाडू 570 रुपये प्रति किलो होते। मात्र त्याचे जे दर आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये लावले आणि पैसे लुटले असं सांगण्यात आलं आहे। करंजीचे दर होते 500 रुपये प्रति किलो। तर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी हे आरोप फेटाळलेले आहे। सुपेकरांनी पत्रक काढत सर्व आरोप निरर्थक असल्याचं म्हटलंय।